आमच्या गावामध्ये 90 सालापासून डाळिंबाचं उत्पादन घेण्यास सुरुवात केली। त्यावेळेस एका शेतकऱ्याला कृषी अधिकाऱ्याने डाळिंब लावण्यास तयार केले। त्यावेळेस सर्व लोक हसू लागले की हा डाळिंब उत्पादन कसं करणार। त्यांचं उत्पादन बघून आमच्या गावात थोडे थोडे डाळिंबाचं क्षेत्र वाढत गेलं आणि त्यापासून डाळिंबाला चांगले दिवस आले। त्यामुळे आमच्या गावात 90% लोक रोजगार हमीच्या कामावर जात असताना त्यांनी या डाळिंबाकडे वळून गावची प्रगती जबरदस्त केली। मागील वर्षी जो माल आम्ही ह्या बागेतला विकला तो जवळ 70 ते 80 रुपये प्रति किलोने माल विकलेला आहे आणि ह्याच वर्षी तोच माल 30 ते 40 रुपये या रेटनं निम्म्या किमतीवर आम्ही माल विकलेला आहे। त्यामुळे आम्हाला या पूर्ण बागेचा खर्च ही काय आम्हाला परवडत नाही। रोजगारी पुन्हा फवारणी औषधाचा खर्च जो काय आहे ते पूर्ण तोट्यात आहे ह्या वर्षी। त्या प्रगतीला आणि ह्या डाळिंबाला गालबोट या 2-3 वर्षापासून बाहेरच्या राज्याच्या डाळिंब उत्पादनामुळे बरेच रेटमध्ये तफावत झाली आणि गुजरात हे डाळिंबाला जास्त उपलब्ध झाल्यामुळे मार्केट डाऊन झालेलं आहे। त्यांचा माल फ्रेशमध्ये दिल्लीच्या मार्केटमध्ये पोचतो, आमचा माल तिसऱ्या दिवशी माल पोचत असल्यामुळे माल फ्रेश राहत नाही। माझं नाव मयूर प्रताप चौगुले, एलमर मंगेवाडी। माझं BA कंप्लीट झाले। आता कॉलेज पूर्ण करून आता मी शेतीकडे वळलो आहे। डाळिंबात बऱ्यापैकी ॲव्हरेज कमी आलेलं आहे। मागल्या वर्षी बऱ्यापैकी 20-25 टन माल निघत होता, ह्या वर्षी 10 पण टन निघाला नाही। त्यात रेटचा पण पूर्ण घसरण झाली। गुजरातसारख्या या ठिकाणी मालाची जास्त वाढ झाल्यामुळे आमच्याकडल्या भागात बऱ्यापैकी मार्केट पूर्ण रिवर्स आलेलं आहे। 30 ते 35 रुपयानं पण व्यापारी बागेत घेऊ शकत नाहीत माल, त्यामुळे बऱ्यापैकी डाळिंबाचं नुकसान झालेलं आहे। ह्या डाळिंबाच्या उत्पादन क्षेत्रामध्ये आमच्या गावात नाव कमवलेलं आता उत्पन्न कमी होत असल्यामुळे लोकांची पंचायत जबरदस्त झालेली आहे। कारण दुसऱ्या राज्यात क्षेत्र कर्नाटक, गुजरात ह्या राज्यामध्ये डाळिंबाचं क्षेत्र वाढल्यामुळे आमच्या गावाला डाळिंबा क्षेत्राचं क्षेत्र वाढूनसुद्धा उत्पादन खर्च जास्त येऊनसुद्धा उत्पादन जास्त होऊ शकत नाही। 1% सुद्धा पाऊस झालेला नाही आणि सर्व डाळिंब क्षेत्राला ठिबकने पाणी असल्यामुळे कसं तर उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो। एका शेतकऱ्याचं 100 टन डाळिंब जाणारं तो शेतकरी 50 टनसुद्धा डाळिंब उत्पादन करू शकत नाही ह्या वर्षी। ही वातावरणाचा दुष्परिणाम आहे। तरी ह्या गावामध्ये जास्तीत जास्त वातावरण व्यवस्थित असेल त्या वर्षी उत्पादन खर्चही कमी येतो आणि उत्पादन चांगलं वाढतं। तरी ह्या वातावरणाचा लॉस आजनाळ्या गावात जास्तीत जास्त वाढलेला आहे।